22 तारखेला TETचा पेपर होणार होता। जर तुम्ही उद्या पेपर द्यायला जात असाल तर हा व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत बघा, कारण आता TETची एक्झाम या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि याचं कारण पण समोर आलेलं आहे। अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कारण काय आहे हे पण आपण या ठिकाणी बघू। उद्याचा TETचा पेपर रद्द झालेला आहे। केवळ साम टीव्हीवरील बातमी। परीक्षा परिषदेनं ही उद्याची परीक्षा पुढे ढकलल्याचं सांगितलंय। मात्र ही परीक्षा आता कधी होणार याबाबत कुठलीही माहिती सध्या तरी उपलब्ध नाहीये। तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलतोय असं परीक्षा परिषदेने सांगितलंय। मात्र खरं तर ठाण्यामध्ये हा पेपर फुटलेला आहे, त्यामुळेच कदाचित ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। मात्र तांत्रिक कारणानं ही परीक्षा पुढे ढकलली असं कारण सध्या तरी परीक्षा परिषदेकडून देण्यात येते। तर उद्या TETचा पेपर होणार होता, मात्र त्याआधीच हा पेपर फुटलेला आहे आणि हा पेपर ठाण्यामध्ये फुटलाय, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली। मात्र तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यामार्फत हे परिपत्रक आता थोड्या वेळापूर्वी जाहीर केलेलं आहे। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, तथापि आज 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमाकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली। त्यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेत प्रश्नपत्रिका देखील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात येत आहे। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाढत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे आणि पेपर का फुटलेला हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। तर एक्झाम तुमची आता काही दिवसांनी स्थगित करण्यात आलेली आहे। लवकरच याचा नवीन एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। एक्झाम डेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्या नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।